आजच्या द हिंदू एडिटोरियल सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज 12 नोव्हेंबरचा आपण आर्टिकल डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये आपण होकॅब, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, स्कीमिंग, ग्रामर आणि त्याचबरोबर आपल्याला ट्रेंडिंग न्यूज पण बघायला मिळणार आहेत. आणि आजच्या होकॅब नंतर आपण एक चांगलं सुंदरचं आर्टिकल पण डिस्कस करणार आहोत. याचबरोबर यामध्ये या सेशनचा जो बेनिफिट आहे तो त्या विद्यार्थ्यांना होईल जे बँक पीओ, क्लेरिकल एक्झाम, एसएससी, रेल्वे एक्झाम्स, तलाठी किंवा एमबीए, सीईटी परीक्षांची तयारी करतायत, ज्यांना इंग्लिश हा मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे. जिथे तुम्हाला ग्रामर म्हणा किंवा तुम्हाला होकॅब असेल किंवा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन असेल, यामध्ये तुम्हाला जास्त करून वर्कआउट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. सो या प्रकारे आपण आजचा पहिला वर्ड घेऊया. ऑन स्क्रीन आहे डिस अरे इज द फर्स्ट वर्ड ऑन स्क्रीन. डिस अरे या शब्दाचा पहिले आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघूया. ठीक आहे, नंतर मग आपण याला डिस्कस करूया. डिस अरे याचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो असणार आहे तुमचं नाउन, आणि याचा मिनिंग होतो समथिंग विच इज इन डिसऑर्डर. एखादी गोष्ट डिसऑर्डर मध्ये असणे म्हणजे अस्तव्यस्त असणे, इकडे तिकडे पसरलेली असणे. याबरोबर अव्यवस्था, गोंधळ, विस्कळीत अवस्था किंवा अस्तव्यस्तपणा, याला आपण म्हणू शकतो डिसऑर्डर. याबरोबर याचा अजून एक वर्ड आहे, मिनिंग आहे कन्फ्युजन क्रिएट होणे, लॅक ऑफ ऑर्गनायझेशन किंवा नीटनेस. एखाद्या गोष्टीचं जे ऑर्गनायझेशन असतं ते व्यवस्थित नसणे. ठीक आहे. या प्रकारे सिनोनिम याच्यामध्ये कसं येईल बघा. डिसऑर्डर आहे पहिला, अव्यवस्था, केओस म्हणजे गोंधळ, कन्फ्युजन म्हणजे संभ्रम किंवा गोंधळ, आणि मेस म्हणजे अस्ताव्यस्तपणा. अँटोनिम याचा कशा प्रकारे येईल बघा. अँटोनिम आहे तुमचा ऑर्डर, इकडे डिसऑर्डर आहे, इकडे तुमचा काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे. ऑर्गनायझेशन, हार्मनी आणि सिस्टम. वाक्यात यूज कसा होईल त्याचा. द सडन रेजिग्नेशन थ्रू द कंपनी इन टू डिसऑर्डर. अचानक दिलेल्या राजीनाम्याने कंपनीमध्ये एक प्रकारे गोंधळ निर्माण झाला, गोंधळ माजला. ब्रिंकमॅनशिप याचा मिनिंग काय होतो, धोका पत्करण्याची एक नीती असणे किंवा सीमारेषेपर्यंत जोखीम घेण्याची नीती असणे, टोकावर नेऊन व्यवहार साधण्याची एक कला असणे. या प्रकारे ब्रिंकमॅनशिप रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ परस्युइंग डेंजरस पॉलिसी टू द लिमिट्स. म्हणजेच काय, सेफ्टी बिफोर स्टॉपिंग, स्पेशली पॉलिटिक्स किंवा डिप्लोमसीमध्ये. म्हणजे जोखीम घेण्याची एक हॅबिट असलेला किंवा जोखीम घेणे, त्याला आपण रिस्क टेकिंग म्हणतो. बोल्डनेस, डेअरिंग अँड रेकलेसनेस म्हणतो आपण त्याला. याच प्रकारे अँटोनिमचे कसे असतील, कॉशन, प्रुडन्स, केअरफुलनेस आणि मॉडरेशन, मध्यम मार्ग. एक्झाम्पल मध्ये याचा यूज होईल. द लेटर्स ब्रिंकमॅनशिप ब्रॉट द टू नेशन्स क्लोज टू वॉर. नेत्याच्या धोका पत्करण्याच्या नीतीमुळे दोन्ही राष्ट्र युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. डिरेल, डिरेलचा अर्थ काय बघा. एखादी शक्यतो जो शब्द असतो डिरेल, हा रेल्वेच्या केसमध्ये यूज केला जातो. रेल्वे जेव्हा पटरीवरून खाली उतरते त्याला आपण डिरेल म्हणतो, डिरेलमेंट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो डिरेल म्हणजे पटरीवरून घसरणे किंवा बिघडवणे किंवा अत्यय करणे, मार्ग चुकणे तिचा, म्हणजे पटरीवरून घसरणे आपण त्याला बोलू शकतो. टू कॉज अ ट्रेन और व्हेकल टू गो ऑफ इट्स ट्रॅक्स. याचा पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे तो तुमचा असणार आहे वर्ब. या प्रकारे सिनोनिम आहे हिंडर म्हणजे अडथळा आणणे, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा निर्माण करणे, डिस्टर्ब म्हणजे व्यत्यय, आणि थॉट म्हणजे विफल करून टाकणे एखाद्या गोष्टीला. अँटोनिम याचा कसा असणार बघा. अँटोनिम मध्ये याला आपण म्हणू सपोर्ट, एड, असिस्ट आणि प्रमोट. एक्झाम्पल मध्ये याला कशा प्रकारे यूज करू शकतो आपण. ट्रेन वॉज डिरेल्ड ड्यू टू ट्रॅक फेल्युअर. ट्रॅक फेल झाल्यामुळे ट्रेन रुळावरून उलटली. ठीक आहे. स्कटलिंग याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय असणार आहे, ऍडजेक्टिव्ह, किंवा याला आपण एक ऍज अ वर्ब म्हणून पण यूज करू शकतो. ठीक आहे. स्कटलिंगचा मिनिंग होतो एखाद्या गोष्टीसाठी धावपळ करणे. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादं काम लागलं असेल त्यासाठी आपल्याला इकडे तिकडं पसारा किंवा इकडे तिकडे आपल्याला चपळपणे फिरावं लागत असेल. टू रन ऑर मूव्ह क्विकली विथ शॉर्ट हरिड स्टेप्स, स्पेशली लाईक स्मॉल एनिमल किंवा पर्सन इन हेस्ट. सिनोनिमचा काय, स्कॅम्परिंग, डार्टिंग, स्करिंग अँड फ्लिंग हा याचा सिनोनिम्स आहेत. अँटोनिमचे काय असतील, वॉकिंग, स्ट्रोलिंग, लॉयटरिंग आणि क्रॉलिंग असणार आहे. याचा जो एक्झाम्पल मध्ये यूज होईल, द माउस वॉज स्कटलिंग अक्रॉस द किचन फ्लोअर. उंदीर स्वयंपाकघराच्या मजल्यावरून चपळपणे धावत होता. आणि विंडिकेशन याचा आपण मिनिंग बघूया. विंडिकेशनचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे नाउन. ठीक आहे. याचा मिनिंग होतो निर्देश सिद्ध करणे एखाद्या गोष्टीला किंवा दोष मुक्तता करून टाकणे. म्हणजे ऍक्ट ऑफ काय, क्लिनिंग समोन ऑफ ब्लेम और सस्पेशन ऑफ क्रिटिसिझम. सिनोनिम याचा कसा असणार आहे, जस्टिफिकेशन म्हणजे योग्यतेचा पुरावा करणारा, एक्झोनरेशन दोषमुक्तता, एक्विटल म्हणजे निर्दोष सुटका, आणि डिफेन्स म्हणजे बचाव. या प्रकारे याचा अँटोनिम कसा असेल, अॅक्युजेशन म्हणजे आरोप, ब्लेम, कॉन्डेमनेशन, डिसअप्रुव्हल. सो अकॉर्डिंगली याला आपण एक्झाम्पल मध्ये यूज करू शकतो. कोर्ट्स डिसिजन, कोर्टाचं जे डिसिजन होतं वॉज अ कम्प्लीट विंडिकेशन ऑफ अर इनोसन्स. त्याला आपण म्हणतो एक प्रकारे विंडिकेशन म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाने तिच्या निर्दोषतेला पूर्ण न्याय मिळाला होता. म्हणजे योग्यतेचा पुरावा करणे, न्यायप्रविष्ट पुरावा करणे आपण याला बोलू शकतो.
एक आहे तुमचा फॉर्मिडेबल, याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणारे ऍडजेक्टिव्ह, आणि याचे जे सिनोनिम्स आहेत इंटिमिडेटिंग म्हणजे भयप्रद, पॉवरफुल शक्तिशाली, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, माइटी म्हणजे प्रबळ. या प्रकारे याचा जो मिनिंग आहे भयंकर, जबरदस्त, एखादी गोष्ट प्रभावी मराठी मिनिंग आहे. सो इन्स्पायरिंग फिअर, रिस्पेक्ट, ऑर ड्यू टू बिंग पॉवरफुल, इंटेन्स ऑर कॅपेबल. अँटोनी मध्ये याला आपण कशा प्रकारे वापरू शकतो, वीक दुर्बल असणे, फिबल, पॉवरलेस किंवा अनइम्प्रेसिव्ह पण आपण याला बोलू शकतो, म्हणजे अप्रभावी, शक्तिहीन, अशक्य किंवा दुर्बल. या प्रकारे एक्झाम्पल मध्ये याचा वापर होईल. माउंट एव्हरेस्ट जे आहे ते एक फॉर्मिडेबल चॅलेंज आहे फॉर एनी क्लाइंबर. माउंट एव्हरेस्ट जो आहे कोणत्याही गिर्यारोहकांसाठी एक भयंकर आव्हान आहे, चॅलेंज आहे. या प्रकारे वाव याचा अर्थ उत्साह, जोश आणि ऊर्जा. एन्थुसियाझम, एनर्जी, स्पिरिट इन एक्सप्रेशन, स्पेशली इन आर्टिस्टिक परफॉर्मन्स. याचा सिनोनिम काय असेल तुमचा, एन्थुसियाझम म्हणजे काय, उत्साह, एनर्जी ऊर्जा, स्पिरिट आत्मा, आणि विगॉर म्हणजे ताकद, जोश. अँटोनिम याचा काय असेल तुमचा, अपती, लेथार्जी, इनडिफरन्स आणि लिसननेस. दी आर्टिस्ट पेंटेड विथ रिमार्केबल वाव म्हणजे कलाकाराने अत्यंत जोशाने चित्र काढलं होतं. सो वावचा मिनिंग शक्यतो एनर्जी होतो, हे लक्षात ठेवा. या प्रकारे रिकॅलिब्रेशन याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणारे नाउन, पुन्हा संतुलन सुधारणा किंवा अचूकतेसाठी समायोजन करणारा, म्हणजेच ऍक्ट ऑफ ऍडजस्टिंग, करेक्टिंग, थिंकिंग समथिंग टू इम्प्रूव्ह इट्स अॅक्युरसी, एफिशियन्सी किंवा इफेक्टिव्हनेस. आणि याचा जो सिनोनिम आहे एखाद्या गोष्टीला ऍडजस्टमेंट करणे, ठीक आहे, किंवा त्याचं मॉडिफिकेशन करणे, करेक्शन करून टाकणे त्याचं, किंवा तुम्हाला फाईन ट्युनिंग पण आपण त्याला बोलू शकतो, सूक्ष्म सुधारणा करणे एखाद्या गोष्टीमध्ये. या प्रकारे याचे अँटोनिम्स आहे स्टॅबिलिटी, एखादी गोष्ट स्टेबल, स्थिर असणे. स्टॅग्नेशन म्हणजे अगेन त्याला आपण म्हणतो स्थिरता. कॉन्स्टन्सी म्हणजे अगेन सेम मिनिंग आहे, आणि स्टेटस क्यूचा अर्थ पण सेम होतो. एक्झाम्पल मध्ये कसा वापरला जाईल त्याला, द टीम इम्प्लिमेंटेड रिकॅलिब्रेशन ऑफ देअर वर्केबल किंवा वर्क फ्लो टू इम्प्रूव्ह एफिशियन्सी, म्हणजे कार्यक्षमतेसाठी संघाने त्यांच्या कार्यवाहाची पुन्हा संतुलन प्रक्रिया राबवली होती. हा याचा एक्झाम्पल मध्ये वापर केला जाणार. वोसिफेरसली याचा मिनिंग काय बघा, याचा अर्थ होतो जोरात एखादी गोष्ट किंवा प्रखरपणे ताकदीनं, ठीक आहे, म्हणजेच काय, इन अ लाऊड, फोर्सफुल किंवा इंटेन्स मॅनर. सिनोनिम याचा काय असणार आहे, लाऊडली जोरात, वेहमंटली प्रखरपणे, क्लॅमरसली आपण त्याला बोलू शकतो गोंधळात टाकणे, आणि स्ट्रायडंटली म्हणजे तीव्र आवाजात बोलणे असं आपण त्याला बोलू शकतो. अँटोनिम काय, क्वाइटली, सायलेंटली, सॉफ्टली आणि कामली. एक्झाम्पल मध्ये कसा वापर होईल, सिटिजन्स वेसिफरसली अपोज द न्यू टॅक्स लॉ, म्हणजे नागरिकांनी नवीन कर कायद्याचा जोरात विरोध केला होता. या प्रकारे ट्रॉलिंग याचा अर्थ काय, मोठ्या जाळ्याने मासेमारी करणे, म्हणजे ट्रॉलिंग. तुम्हाला ट्रॉलिंग जर बघितलं असेल तुम्ही, मी तुम्हाला हे इमेज थ्रू दाखवलं असतं, पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला इमेजेस ऍड करेल वोकॅबच्या बाजूलाच, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाणार आहे, ठीक आहे, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. ट्रॉलिंगचा अर्थ असा होतो की जेव्हा मच्छीमार एखादं जहाज घेऊन फिशिंग करायला जातात, त्यावेळेस ते फिश पकडण्यासाठी पाण्यामध्ये एक नेट सोडतात, ठीक आहे. त्या नेट जेव्हा ती खाली डीप पाण्यामध्ये जाते, तिथून ते मासे बाहेर काढतात त्या नेटच्या माध्यमातून, त्याला आपण म्हणतो ट्रॉलिंग, ठीक आहे. सो मोठ्या जाळ्याने मासेमारी करणे. सो लिटरल मिनिंग आहे ऍक्ट ऑफ फिशिंग विथ अ लार्ज नेट दॅट इज ड्रॅग बिहाइंड अ बोट, जी बोटच्या मागे असते तिथून ते फिशिंग करणार आहे, त्याला आपण म्हणतो एक प्रकारे ट्रॉलिंग. सिनोनिम काय, नेटिंग, जाळ्यात पकडणे, आणि फिशिंग म्हणजे मासेमारी करणे. अँटोनिम याचा काय असणार आहे, अवॉइडिंग, टाळणे, दुर्लक्ष करणे, डिसरिगार्डिंग म्हणजे दुर्लक्ष करून देणे. एक्झाम्पल मध्ये याचा वापर कसा प्रकारे होईल, कंपनी हॅज बीन ट्रॉलिंग डाटा टू अंडरस्टँड कस्टमर बिहेवियर, म्हणजे ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कंपनी डेटा शोधत आहे. स्ट्रायडनचा एक मिनिंग आपण बघू शकतो त्या प्रकारे, कर्कश, कानठळ्या बसवणारा आवाज असलेला, लाऊड, हार्श किंवा अनप्लीझंट आपण त्याला म्हणतो टू इयर. सिनोनिम याचा कसा असेल, हार्श, कर्कश, रॉकस, गोंगाटयुक्त, श्रील म्हणजे तीव्र आवाजाचा, आणि लाऊड म्हणजे मोठ्या आवाजाचा. अँटोनिम म्हणजे सॉफ्ट, जंटल, मेलो आणि सुथिंग. सो हर स्ट्रायडंट टोन मेड एव्हरीवन अनकम्फर्टेबल, तिच्या कर्कश आवाजामुळे सर्वांना काय वाटलं, अस्वस्थ वाटलं होतं. आणि या प्रकारे पर्निसियस आजचा आपण सेशनचा सेकंड लास्ट वर्ड आहे, त्यानंतर आपण आर्टिकलकडे जाऊया. पर्निसियस हा एक ऍडजेक्टिव्ह आहे, ज्या शब्दाच्या लास्टला ओएस असतो तो ऍडजेक्टिव्ह असतो, त्याला आपण हानिकारक, घातक, विनाशकारक म्हणतो, अत्यंत वाईट किंवा परिणामकारक म्हणतो. या प्रकारे कॉझिंग ग्रेट हार्म, मोठं नुकसान करणारा, डॅमेज करणारा, किंवा ग्रॅज्युअल सटल वे मध्ये चालणारा, म्हणजे हार्मफुल आपण त्याला म्हणा, डिस्ट्रक्टिव्ह म्हणा, डेडली आणि नॉक्झियस म्हणू शकतो. अँटोनिम कसा आहे, बेनिफिशियल आहे, हार्मलेस, इनोकस आणि हेल्दी असणार आहे.
या प्रकारे पर्निशियस इफेक्ट्स ऑफ पोल्युशन, पोल्युशनचे जे भयंकर जे इफेक्ट आहेत आर व्हिजिबल एव्हरीवन, ते सगळ्यांना दिसत आहेत. डिप्लीट हा आपण लास्ट वर्ड आजच्या सेशन डिस्कस करणार आहोत. डिप्लीटचा अर्थ कमी करणे म्हणजे रिडक्शन होणे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कमी होणे आपण त्याला बोलू शकतो. याची कॅटेगरी तर वर्ब आहे या शब्दाची. संपवणे, रिकामे करणे किंवा झिजवणे आपण बोलू शकतो. टू यूज अप ऑर रिड्यूस द सप्लाय ऑर अमाऊंट ऑफ समथिंग. याचे सिनोनिम कशा प्रकारे असणार? एक्झॉस्ट म्हणजे संपवणे, ड्रेन रिकामे करणे, यूज अप म्हणजे काय? संपवणे अगेन, रिड्यूस म्हणजे कमी करणे. ओके. यानंतर अँटोनिम याच्या कशा प्रकारे असतील? रिप्लेनिश पुन्हा भरणे, रिस्टोर म्हणजे पुनर्संयोजित करणे, फिल म्हणजे भरणे, इन्क्रीज म्हणजे वाढवणे. आणि एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकतात. कंटिन्युअस मायनिंग विल डिप्लीट द एरियाज नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे सतत खननामुळे त्या भागातील नैसर्गिक साधन संपत्ती संपून जाईल. ठीक आहे. सो या अकॉर्डिंग फिशिंग ट्रबल्स, आजचं जे आर्टिकल आहे फिशिंग ट्रबल्स, फिशिंगमुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय इंडिया श्रीलंका यांच्या रिलेशनशिप मध्ये, पाक बे फिशिंग इश्यू. आता जो आर्टिकलचा जो मेन इश्यू आहे तो म्हणजे काय? ही पाकची जी समुद्र धोनी आहे, पाक बे आपण त्याला म्हणतो, यामध्ये फिशिंग करण्यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये थोडासा फिशिंग ट्रबल चालू आहे. जे भारताचे जे मच्छीमार असतात, जे फिशर्स असतात, ते फिशिंग करत करत पाक बे समुद्र धोनीच्या बॉर्डर क्रॉस करून फिशिंग करतात. सो त्याच्यामुळे कुठे ना कुठे श्रीलंकाला त्या गोष्टीचं ऑब्जेक्शन आहे. रिसेंटली त्यांनी कितीतरी आपल्या फिशरमॅन लोकांना अटक केलेली, अरेस्ट केली, त्यांच्या जहाजी वगैरे जप्त करून घेतल्या. ते आपण आजच्या आर्टिकलला डिस्कस करणार आहोत. एक्झॅक्ट इश्यू काय आहे? 14 तामिळनाडूचे फिशरमॅन जे आहेत हे श्रीलंकन नेव्ही यांच्याद्वारे 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्यांना अरेस्ट करण्यात आली. आणि अरेस्टचं कारण काय? की अलेजली क्रॉसिंग द इंटरनॅशनल मॅरिटाईम बाउंड्री लाईन. त्यांनी इंटरनॅशनल मॅरिटाईम बाउंड्री जी लाईन आहे ती क्रॉस केली आणि ते क्रॉस केल्यामुळे त्यांनी जे नियमांचं उल्लंघन केल्यामुळे, बाउंड्री क्रॉस केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. आणि एंटरिंग श्रीलंकन वॉटर, ते श्रीलंकेच्या वॉटरमध्ये चालले गेले होते. सो कुड बी व्ह्यूड बाय सम ॲज एट अनदर इव्हेंट स्टॅटिस्टिकली. ती अजून एक दुसरी इव्हेंट आपल्याला समोर दिसते. हावेवर तथापि इन्सिडेंट जे आहे फॉर्म्स पार्ट ऑफ द पेनफुल लेगसी ऑफ द पाक बे डिस्प्यूट. आता हे जे इन्सिडेंट आहे याच्यामुळे एक गोष्ट आपल्या लक्षात येतं, ती म्हणजे काय? पेनफुल लेगसी ऑफ द पाक बे डिस्प्यूट. जो जे पाकचे जे समुद्र धोनी आहे याचा जो वाद चालू आहे, हा वाद काही आतापर्यंतचा नाहीये. हा खूप पूर्वीपासून हा वाद दोघा देशांमध्ये आहे. पाकची समुद्र धोनीचा जी लेगसी आहे ती नक्की कोणाची? त्याच्या लेगसीचा राईट श्रीलंकेचा आहे की इंडियाचा आहे? ठीक आहे, या प्रकारे. सो विच इंडिया अँड श्रीलंका, जे दोन्ही देश जे आहेत, हॅव स्टील नॉट बीन एबल टू रिझॉल्व डिस्पाइट दी लाईव्हलीहूड ऑफ फिशिंग कम्युनिटीज ऑन आयदर साइड बिंग ॲट स्टेक. दुसऱ्या बाजूला जे फिशिंग कम्युनिटी आहे यांच्या ज्या काही लाईफ आहे, त्यांचे जे काही सर्व्हायवल आहे, हे सगळंपणे त्या फिशिंगवरच डिपेंड असतं. आणि एक प्रकारे यांचं लाईफ एक प्रकारे बाजूला आहे. दुसऱ्या प्रकारे इंडिया आणि श्रीलंका ही जी आहे ती अजून सुद्धा या इश्यूला त्यांनी सॉर्ट आउट नाही केलेला आहे, रिझॉल्व्ह नाही केलेला आहे पाक बे डिस्प्यूटला. आणि त्याच्यामुळे हा कुठे ना कुठे परिणाम कोणावरती होतो? फिशरमॅनवरती होतो, त्यांच्या लाईव्हलीहूडवरती होतो, त्यांच्या सर्व्हायवलवरती होतो. त्यांची रोजीरोटी तीच आहे. सो अकॉर्डिंग ती जर बंद पडणं तर ऑब्व्हियस की त्यांचं पुढे काय होणार आहे? सो फार त्या प्रकारे 128 जे फिशरमॅन आहेत तामिळनाडूचे, इन्क्लुडिंग दोज अप्रेंडेड इन 2024, त्याच्यामध्ये काही अजून 2024 मध्ये अरेस्ट केले गेले होते. देअर बोट्स रिमेन अंडर श्रीलंकन कस्टडी. त्यांची जी बोट आहे ती कोणाच्या कस्टडीच्या अंडर आहे? श्रीलंकन कस्टडीच्या अंडरमध्ये आहेत. म्हणजे श्रीलंकन ऑथॉरिटीने, नेव्हीने त्यांच्या बोट वगैरे सगळ्या जप्त करून घेतलेल्या आहेत. ॲज स्टेटेड इन तामिळनाडू चीफ मिनिस्टर. तर तामिळनाडूच्या चीफ मिनिस्टरने काय सांगितलं? एम के स्टालिन यांनी आता रिसेंटली एक लेटर पण लिहिलं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर यांना, आणि यांनी सांगितलं की तुम्ही इंटरफिअर करून या गोष्टीला सॉर्ट आउट करा. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स अँड क्रॉनिक प्रॉब्लेम. त्यांनी हे पण सांगितलं की हा एक खूप म्हणजे किचकट असा, म्हणजे न सुटणारा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे, क्रॉनिक प्रॉब्लेम आहे, कॅन्सर सारखी समस्या आहे. सो त्यामुळे तुम्ही या समस्येला लवकरात लवकर काय करा? सॉर्ट आउट करा. म्हणजे क्रॉनिक प्रॉब्लेम म्हणजे काय? जी समस्या लवकर सॉल्व्ह होत नाही किंवा खूप वर्षांपासून ते प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, त्याला आपण क्रॉनिक प्रॉब्लेम म्हणतो. ॲज फार एज द फिशरमॅन ऑफ तामिळनाडू, तामिळनाडूचे जे फिशरमॅन आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर दे स्ट्रगल टू ऍक्सेस ट्रॅडिशनल फिशिंग वॉटर्स. म्हणजे पहिल्यापासून त्यांची जी फिशिंग आहे ती ट्रॅडिशनल फिशिंग वॉटरमध्येच ते करतायत पहिल्यापासून. त्यांना ऑब्व्हियस कुठे ना कुठे काय की ट्रॅडिशनल फिशिंग जे आहे तिथं त्यांना त्या ट्रॅडिशनल त्या वॉटरमध्ये ट्रॅडिशनल फिशिंग करण्यासाठी एक प्रकारे स्ट्रगल त्यांना करावं लागते खूप जास्त. सो इवन इफ दिस मीन्स गोईंग बियॉन्ड द IMBL. मग याचा काय की ते फिशिंग करत करत ऑब्व्हियस आहे की ही जे इंटरनॅशनल मॅरिटाईम बाउंड्री लाईन आहे IMBL, याला ते क्रॉस करून जातात.
सो ड्युरेशन अँड कॉस्ट ऑफ इच ओयाज, प्रत्येक ओयाची जी काही ड्युरेशन आणि कॉस्ट आहे ते इतकी इम्पॉर्टंट नाही आहे, त्याचा एवढा कन्सर्न नाही आहे फिशरमॅन लोकांना. आणि त्यांचे जे एम्प्लॉय आहेत हु ओन फिशिंग वेसल्स, ज्यांच्याकडे फिशिंग वेसल असतात, फिशिंग वेसल म्हणजे फिशिंग करण्याचे साहित्य, ॲज दिस इज अ रॅपिड ऑपरेशन. सो लिव्हिंग असाइड द हाय पॉसिबिलिटी ऑफ ऍक्शन बाय श्रीलंका, म्हणजे श्रीलंकाची नेव्ही काय ऍक्शन घेईल यांच्यावरती हे बाजूला ठेवता, द स्विफ्टनेस विथ विच इच ओयाज, ज्या काही फेऱ्या ते लोक करतात इज कॅरिड आउट इज व्हॉट राईज फिशरमॅन इन द नेम ऑफ ट्रॅडिशन. ट्रॅडिशनच्या नावाखाली जे फिशरमॅन आहे ते बोटिंग करत करत, फिशिंग करत करत ते बाउंड्री क्रॉस करून निघून जातात. सो दिस इन्व्हॉल्व्स बॉटम ट्रॉलिंग. याच्यामध्ये ते जे फिशिंग करतात ते कशा प्रकारे करतात तुम्हाला सांगतो. बॉटम ट्रॉलिंग असते. बॉटम ट्रॉलिंग म्हणजे काय, एकदम खोलवर ते जे त्यांचे नेट जे असते फिश पकडण्याची, ती पाण्यामध्ये सोडली की ते एकदम खोलवर जाईल आणि खोलवरून ते बाहेर मासे काढणार, फिश काढणार. सो विच डॅमेजेस, ज्याच्यामुळे काय होतं की कोरल बेड्सला नुकसान पोहोचतं, श्रीम हॅबिटॅट्सला ते खराब होतात, डिप्लेट्स फिश स्टॉक्स, फिशचा जो स्टॉक आहे तो हळूहळू ऱ्हास होत चालला त्याचा. द फिशरमॅन ऑफ द नॉर्दर्न प्रोव्हिन्स, जे नॉर्दर्न प्रोव्हिन्सचे जे फिशरमॅन आहेत, हु हॅव स्टील टू ओव्हरकम द ट्रॉमा, ज्यांना या ट्रॉमाला ओव्हरकम करायचा आहे. हा जो सिव्हिल वॉर चालू होता, सिव्हिल वॉर होता तुम्हाला माहिती आहे, हा श्रीलंकेमध्ये सुरू झाला होता. वुड नॉट हॅव अ प्रॉब्लेम इव्हन विथ तामिळनाडू फिशरमॅन क्रॉस द IMBL. सो बट फॉलो ट्रॅडिशनल फिशिंग मेथड्स अँड यूज स्मॉल बोट्स. ते छोट्या बोट यूज करतात आणि ते ट्रॅडिशनल जे मेथड आहे फिशिंग करण्याची त्याला ते फॉलो करतात. त्याच्यामुळे काय की हे जे आहे ना, याच्यामुळे की हा जो बॉटम ट्रॉलिंग आहे याच्यामुळे नुकसान होतंय कोरल बेड्सचं, श्रीम हॅबिटेटचं, म्हणजे स्मार्ट त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं अत्याधुनिक असं फिशिंगचं कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे म्हणजे टूल्स नाही आहेत. सो बट फॉलो ट्रॅडिशनल फिशिंग, ते फॉलो ट्रॅडिशनल फिशिंगलाच ते फॉलो करतात मेथड्सला, आणि छोट्या बोट यूज करतात. व्हॉट हर्ट्स देम मोर इज द यूज ऑफ ट्रॉलर्स विच डिस्ट्रॉय देअर मरीन रिसोर्सेस. आणि ते कशामुळे की ते ट्रॉलर्स यूज करतात, त्या ट्रॉलर्समुळे काय होत आहे की जे मरीन रिसोर्स आहेत त्याचा एक प्रकारे ह्रास होतोय. ओके, जॉईंट वर्किंग ग्रुप जे आहेत फिशरीज वरती, ते कोलंबोमध्ये त्यांची मीटिंग झाली होती 29 ऑक्टोबर 2024 मध्ये. आणि यावर्षी मार्चमध्येच फिशरमॅन लीडर्स फ्रॉम रामेश्वरमचे जे काही फिशरमॅनचे नेते होते रामेश्वरम या प्रांतमधले तामिळनाडूमधील, व्हिजिटेड श्रीलंका, त्यांनी श्रीलंकेला व्हिजिट पण केली टू होल्ड डिस्कशन, त्यांच्यासोबत त्यांनी वार्ता केली त्यांच्या काउंटरपार्ट सोबत. बट देअर वॉज नो ऑफिशियल सँक्शन फॉर द इनिशिएटिव्ह ऑफ द टू फिशिंग कम्युनिटीज. पण या दोन फिशिंग कम्युनिटीज ज्या आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑफिशियल असं कुठलंही सँक्शन याच्यामध्ये नव्हतं. या मीटिंगमध्ये सँक्शन लावलं नाही की तुम्ही हे नका यूज करू, ते नका यूज करू, की तुम्ही स्ट्रॉलर नका यूज करू, ठीक आहे, असं कुठलंही सँक्शन नव्हतं त्यांच्या मीटिंगमध्ये. तर जनता विमुक्ती परमाणू लेड नॅशनल पीपल्स पॉवर ही जी श्रीलंकेची पार्टी आहे, रेजिम, विच हॅज बीन इन ऑफिस, जे पॉवरमध्ये आहे फॉर अबाउट अ इयर, 1 वर्षापासून ही पार्टी सत्तेत आहे, यांनी सुद्धा आतापर्यंत कुठली असं अर्जन्सी या डिस्प्यूटला सॉल्व्ह करण्यासाठी दाखवलेली नाही आहे. सो एक्सेप्ट टेकिंग अ स्ट्रायडंट पोझिशन, फक्त त्यांनी साईडलाईन पोझिशन घेतलेलं आहे. सो एक्सपर्ट्स हॅव सजेस्टेड अ नंबर ऑफ मेजर्स टू रिझॉल्व्ह. खूप सारे एक्सपर्ट त्यांनी सांगितले की तुम्हाला खूप सारे हे जे इश्यूज आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी खूप सारे वेज सांगितलेले आहेत. अपार्ट फ्रॉम लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ द EU बाल्टिक कंट्रीज, जो युरोपियन युनियनचा बाल्टिक कंट्रीज आहेत त्यांच्या अनुभवातून पण त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या. इक्विटेबल कोटाज त्यांनी सजेस्ट केला दोघांना टू कॉन्झर्व द लिव्हिंग रिसोर्सेस. इक्विटेबल कोटाज पण दिलेला आहे, इक्विटेबल म्हणजे बॅलन्स कोटा, त्यांना पण तेवढा आणि आपल्याला पण तेवढा. सो इंडिया श्रीलंका कॅन सेट अप रिसर्च स्टेशन. तर इंडिया आणि श्रीलंका रिसर्च स्टेशन सेटअप करू शकतात इन द पाल्क बे मध्ये फॉर एक्सपेरिमेंट्स टू इन्क्रीज लिव्हिंग रिसोर्सेसला वाढवण्यासाठी, अँड सेफगार्ड द मरीन इन्व्हायरमेंटला सेफगार्ड करू शकतात. टू बूस्ट द कॉन्फिडन्स ऑफ द फिशरमॅनचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल जे नॉर्दर्न प्रोव्हिन्समध्ये फिशिंग करतात, न्यू दिल्ली शुड गो टू द एक्स्ट्रा मैल. न्यू दिल्लीला एक्स्ट्रा मैल जाणं गरजेचं आहे बाय लॉन्चिंग अ लिबरल असिस्टन्स स्कीम. त्यांना एक लिबरल असिस्टन्स स्कीम द्यावं लागणार जेणेकरून ते प्रिपेअर होतील टू मूव्ह आउट ऑफ बॉटम ट्रॉलिंग, जे बॉटम ट्रॉलिंगच्या बाहेर ते येतील. कारण ते फिशिंग जे करतात ते बॉटम ट्रॉलिंग फिशिंग करतायत, ज्याच्यामुळे आपल्या जे काही रिसोर्सेस आहेत ओशियनचे नॅचरल रिसोर्स त्यांना त्याची हानी होते. तर या प्रकारे यांना एक अशी स्कीम, एक लिबरल असिस्टन्स स्कीम त्यांना गव्हर्नमेंटला द्यावं लागणार दिल्लीला, टू टेक डीप सी फिशिंग कशा प्रकारे करणे, अपार्ट फ्रॉम इम्पोजिंग अ बॅन ऑन दी पर्निशियस प्रॅक्टिस इव्हेंच्युअली. ते जे काही प्रॅक्टिस करताय फिशिंगची त्याच्यावरती बॅन आणण्यापेक्षा एक प्रकारे त्यांना एक अल्टरनेटिव्ह दिला पाहिजे, पर्याय दिला पाहिजे.
जे काही बॉटम ट्रॉलिंग होते त्याला काय दुसरं ऑप्शन, काय दुसरी स्कीम गव्हर्नमेंट देऊ शकते त्याच्या बदल्यामध्ये, जेणेकरून त्यांचं पण नुकसान होणार नाहीये. बॅन करणं म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचं सर्व्हायवल, त्यांची लाईव्हलीहूड त्याच्यावरतीच आहे. आणि गव्हर्नमेंट अशा प्रकारे जर ऍक्शन घेणार तर मग या लोकांनी कुठं काय करायचं, कुठं जायचं. ठीक आहे. सो याबद्दल हे संपूर्ण आर्टिकल आहे आणि अशा प्रकारे आजचं आपण आर्टिकल इथे आणि आजची होक्याब आपण इथे वाइंड अप केलेली आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.